तर आजची आपली ही रेसिपी होणार आहे मुगाची उसळ, जे की अगदी प्रोटीन युक्त पण असते आणि जे लोक डाएट करतात त्यांच्यासाठी तर अगदी महत्त्वाचे असते। तर त्यासाठी मी इथे रात्री मूग भिजू घालायला ठेवले होते। मग इथं त्यासाठी आपल्याला मस्तपैकी कांदे चिरून घ्यायचे आहे, कढीपत्ता घ्यायचा, चवीनुसार आपल्याला मिरच्याचे काप करून घ्यायचे। मग कढईमध्ये मस्त तेल टाकलं, त्यात जिरे मोहरी टाकल्या आणि कांदा मस्त इथं तडतडून घ्यायचा आणि मग लगेच कढीपत्ता पण टाकून घ्यायचा आणि मस्तपैकी करपूस होजेपर्यंत भाजायचं याला। मग त्यामध्ये मी इथे मिरच्या टाकल्या, मस्त असं करपूस भाजल्यानंतर आपल्याला त्यात हळद टाकायची आहे चिमूटभर। मग चवीनुसार इथं आपल्याला मीठ टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी याला एकजीव करून घ्यायचं आणि नंतर आपण जे भिजत घातलेले मूग होते ते टाकायचे। परत याला एकजीव करून घ्यायचं। हे खायला पण एकदम चविष्ट लागतात, सकाळी नाश्त्यामध्ये पण खाऊ शकता किंवा मुलांना त्यांच्या डब्यात पण देऊ शकता। जे लोक डाएट करत आहेत ना त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं प्रोटीन म्हणून पण खाल्लं जातं। तर इथं मी याच्यावर एक छोटंसं प्लेट झाकून ठेवते, जेणेकरून आपले सगळे मूग जे आहेत ना ते सर्व कोण मस्तपैकी शिजले पाहिजे। आता तुम्ही बघू शकता एक 5 ते 10 मिनिटानंतर मी प्लेट काढलं होतं। आता आपले मूग इथं मस्तपैकी शिजून तयार आहेत। आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तुम्ही बघू शकता कसे मस्त चमचमीत आपले इथं मुगाची उसळ अशी ही तयार झालेली आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कांदे टाकायला वरून विसरू नका, लिंबू पण घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।